आज आपण बनवणार आहोत चविष्ट, हेल्दी आणि पौष्टिक ब्रेकफास्ट डोसा. हा डोसा बाहेरून छान असा कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असा लागतो. सकाळचा नाश्ता असो किंवा मुलांचा सकाळचा टिफिन असो, यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. तर चला या छानशा रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी इथे आपल्याला अर्धी वाटी हिरवे मूग घ्यायचे आहेत, अर्धी वाटी तांदूळ घ्यायचे आहेत आणि 4 टेबलस्पून शेंगदाणे घ्यायचे आहेत. त्याचबरोबर इथे थोडंसं मेथीदाणा घेऊया. डोसा बनवण्यासाठी फक्त आपल्याला एवढाच साहित्यामध्ये बनवायचं आहे. तुमच्याकडे तर हे घरामध्ये अवेलेबल असणारच. याच साहित्यामध्ये आपला हेल्दी डोसा बनवून तयार होतो सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी. तर आता हे स्वच्छ धुवून घेऊया 2-3 वेळा. आता हे धुवून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी घेऊया, जेवढं आपल्याला पाणी लागतं, म्हणजे थोडं जास्तच ठेवायचं आहे पाणी आणि झाकण लावून आपल्याला रात्रभर हे ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आपल्याला हे मिक्सरमध्ये ग्राइंड करायला घ्यायचं आहे. मस्त छानपैकी आपले मूग, तांदूळ वगैरे छान भिजलेले आहेत. आता हे मिक्सर ग्राइंडमध्ये ग्राइंड करायला घेऊया. एवढ्या साहित्यामध्ये आपले 6-7 डोसे बनवून तयार होतात. आता मिक्सर ग्राइंडमध्ये आपण ग्राइंड करायला घेऊया. ग्राइंड करताना आपल्याला याच्यामध्ये लसूण घ्यायचं आहे, मिरची घ्यायची आहे. मिरच्या तुम्ही तुमच्या तिखटप्रमाणे घेऊ शकता, म्हणजे जर तुम्हाला एकदम झणझणीत तिखट डोसा पाहिजे असेल तर. आता त्याचबरोबर इथे कोथिंबीर घेतलेली आहे मूठ भरून आणि चवीनुसार मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून हे आता मिक्सर ग्राइंडमध्ये ग्राइंड करून घेऊया. जसं आपण डोशासाठी बॅटर तयार करतो तशा पद्धतीने आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. ग्राइंड करून झालेलं आहे, म्हणजे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला तयार करायचं बॅटर. तर थोडंसं पाणी मिक्सर ग्राइंडमधलं घेऊन थोडंसं असं कन्सिस्टन्सी आपल्याला तयार करायची आहे. तर इथे आपला परफेक्ट बॅटर डोशासाठी तयार झालेला आहे. आता डोशासाठी आपण एक स्टफिंग तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. पनीर असं किसून घ्यायचं आपल्याला, म्हणजे तो एकदम बारीक स्मूथ होतो. तर आता इथे आपलं पनीर किसून झालेलं आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला आता या पनीरमध्ये आपण एक कांदा घेऊया बारीक चिरून, त्याचबरोबर जिरं घेऊया 1 टेबलस्पून, चाट मसाला अर्धा टेबलस्पून, चवीनुसार मीठ घेऊया. एकदा चम्मचने छानपैकी मिक्स करून घेऊया. अजून चविष्ट होण्यासाठी याच्यामध्ये तिखटसाठी थोड्या मिरच्या टाकूया, कोथिंबीर टाकूया. आता छानपैकी सगळं एकजीव करून घेऊया. आता आपलं स्टफिंग पण तयार झालेलं आहे. इथे गॅसवरती आपला तवा पण गरम झालेला आहे. तर तवा गरम झाल्यामुळे याच्यावरती आपण थोडं पाणी शिंपडून घेऊया, म्हणजे त्याचं टेम्परेचर थोडं थंड होईल आणि मग याच्यावरती आपण डोसा बॅटर टाकून घेऊया. छानपैकी असं फिरवून घेऊया. हलक्या हातानेच आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं ड्राय होत आलं की त्याच्यावरती आपण थोडंसं तेल शिंपडून घेऊया आणि जसं साईडून ड्राय होत आलं की त्याची कॉर्नर साईडून अशी सुटायला लागतात. तर इथे मी तुम्हाला चम्मचने दाखवते बघा, साईडून मोकळं होत चाललेलं आहे आणि आता हे प्रॉपर खालून आपला डोसा शिजलेला आहे. आता याच्यावरती आपण जो पनीरचं स्टफिंग तयार केलेलं आहे तो ठेवून घेऊया. हे जे आपण पनीरचं स्टफिंग तयार केलं ना, याच्यामुळे हे एवढा भारी डोसा तयार होतो आणि पौष्टिक असं आपली रेसिपी एकदम बनवून तयार होते. डोसा असा कलर चेंज झाला की आपला डोसा एकदम परफेक्ट खालून शिजलेला आहे आणि असा टर्न करून आपल्याला त्याचे असे एक साइडून चम्मच ठेवून दुसऱ्या चम्मचने असे त्याचे पार्ट तयार करायचे, कट करायचे असं अलगद असं चम्मचने, नाहीतर तव्याला असं क्रॅक होईल, तर अलगद असं कट करून घ्यायचं आहे. खूप छान अशी चविष्ट आणि पौष्टिक आपली रेसिपी बनवून तयार होते आणि तुम्ही हे हिरव्या चटणीबरोबर जी आपण डोशासाठी चटणी बनवतो त्या चटणीबरोबर तुम्ही सर्व्ह करू शकता. तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला नक्की द्या. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप संपी चॅनल सबस्क्राईब करा.